तर सर्वांना नमस्कार आणि मानस समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण कोकणात होतो. तर मे महिन्याचा आनंद घेण्यासाठी आपण कोकणामध्ये आलो होतो. तर आज आहे ना आमच्या सिद्धूभाऊंच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी होती. तर त्याचं सेलिब्रेशन, एक छोटंसं सेलिब्रेशन त्यांच्या घरी होतं. तर त्यासाठी आम्ही सर्व जे गावाला आलो होतो आम्ही ते सर्व एकत्र जमलो होतो. तर इकडे सिद्धेशने केकसुद्धा आणला होता. तर केक कापण्याचा सेरेमनी आणि ॲनिव्हर्सरी, पहिली ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी आम्ही जे होतो सर्वजण ते एकत्र आलो होतो. तर सिद्धू भाऊंच्या बड्डेनिमित्त आम्ही बेत आखला होता चिकनचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनची रेसिपी पाहायला मिळेल. चिकन 65 गावठीवाला चिकन 65ची रेसिपी. कारण आमच्याकडे काही स्पेशल असे मसाले वगैरे काहीच नव्हते. जे काही घरी होते मसाले, तर त्या मसाले यूज करूनच आम्ही चिकन 65 बनवलं होतं. तर केक कापून झाल्यानंतर इकडे आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो. तर इकडे स्वतः बड्डे बॉय जो आहे तो आजचा जो बेत होता तर त्याची तयारी करत होता. तर इकडे चुला पेटवण्याचं काम चालू होतं. तर आमच्याकडे काय मला वाटतं बहुतेक गावामध्ये सध्या रॉकेल बंद झाले. तर त्यामुळे बरेच जण जे आहे ते प्लास्टिकचा वापर करतात विस्तव पेटण्यासाठी. तर सिद्धेश तिकडे विस्तव पेटवत आणि इकडे आमचं पप्पा आका जे आहेत ते पप्पा आका इकडे आम्हाला कोंबडी कापण्यासाठी मदत करत होते. तर पूर्ण कोंबडी कापून ते साफ करून आम्हाला पप्पा आकाने दिली होती. आणि पूर्ण एक अख्खी कोंबडी, आणि खायला बघता आम्ही 4 जण होतो. तर आमचा अचानक भयानक असा बेत झाल्यामुळे आम्हाला चिकन जे आहे ना ते चिकन असं कट करून अवेलेबल नव्हतं झालं. तर आम्ही नियोजन तर इमर्जन्सीमध्ये सक्सेसफुल करायचा होता. तर त्याच्यामुळे ते एका ठिकाणी आम्हाला फक्त जिवंत कोंबडी मिळाली. तर बोललं ॲटलिस्ट तेवढं तरी, काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे असं समजून आम्ही ती कोंबडी तर आणली. पण आणल्यानंतर कापायचा मोठा प्रश्न होता. तर नशिबाने बरोबर पप्पा आका बरोबर भेटले. तर त्यांनी कोंबडी कापून सोलूनसुद्धा दिले. तर त्यामुळे अजून आमचं जे नियोजन आहे ना ते नियोजन आमचं अजून इझी झालं. कारण मेन आजच्या नियोजनाचा किंवा आजचा जो बेत होता तर त्याचा मेन कंटेंट जो आहे तो कोंबडीच होता. कारण मसाले कमी असले तरी चालतील, पण जर मेन इन्ग्रेडियंट कोंबडीच नसेल, चिकनच नसेल तर बेत काय करणार. तर इकडे पप्पा आकाने चांगली कोंबडी मस्तपैकी कापून व्यवस्थित एकदम दिली होती. तर इकडे चिकनचे मस्तपैकी बारीक बारीक पीस पप्पा आकाने करून दिले होते. आणि तर ते बारीक केलेलं जे चिकन आहे ना तर इकडे मॅरिनेशन करायचं काम आमचे दीपेश बोर्ड करत होते. तर याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ॲडिशनल किंवा बाहेरचे बाजारचे वगैरे काही मसाले वापरले नव्हते. घरातलं हळद, तिखट आणि लिंबू प्लस काकीने जे आहे ना सिद्धूची मम्मी, तर तिने कसुरी मेथी दिली होती. तर एवढंच टाकून आमचा जो चिकन 65चा जो बेत आहे ना तो बेत आम्ही आखला होता. कारण अचानक भयानक जर तुम्ही गावामध्ये जर प्लॅनिंग करत असाल ना तर गावामध्ये जे बेतसाठी लागणारे जे कंटेंट आहे ना, साहित्य आहे ना, ते साहित्य मिळणं अवघड होऊन जातं. तर इकडे आम्ही काय केलेलं आहे, याच्यामध्ये काकीकडे कॉर्नचा पीठ होता तर तो पीठ वापरला होता, प्लस तांदळाचा पीठ असं मिक्स केला होता.
कारण हे एक प्रकारचं आपण जसं भजी बनवतो ना, तर त्याच प्रकारे असं पकोड्या टाईपमध्येच बनवायचं होतं. कारण आम्ही लास्ट 2-3 वेळा ना आम्ही कौल फ्राय केला, तर तेव्हासुद्धा प्लॅन फेल झाला होता. कारण चिकन बरोबर भाजलं जात नाही त्याच्यामध्ये. कारण खाली तुमचा जसा विस्ताव असेल त्या विस्तावावरती डिपेंड आहे की, आणि कौलाचा थिकनेस, तर त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचे चिकन कशा प्रकारे भाजलं जाते. बस लास्ट टाईम आम्ही तव्यावरती जशी मच्छी फ्राय करतो ना, तर मच्छी फ्रायच्या सारखं सेम आम्ही चिकन फ्राय केलं होतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जो ट्रॅव्हल ट्रेकिंगचा जो स्टोव आहे ना, तो वापरला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा चिकनला पाहिजे तसा शेक लागत नाही. म्हणून यावेळेला काहीतरी नवीन म्हणून डायरेक्ट डीप फ्रायज, जेणेकरून चिकन जे आहे ना ते प्रॉपर भाजलं जाईल. तर अशा प्रकारे आमचा आजचा नियोजन होता. तर मेन कंटेंट कसा मोठ्या मुश्किलने मिळाला होता, तो म्हणजे चिकन. आणि जर पुढची जी तयारी आहे, तर पुढची तयारी काय, आमचं हे जे सिद्धूचं घर आहे ना, ते आमच्या पार्टी करायचा हक्काचं ठिकाण आहे. म्हणजे जिथे आम्ही हक्काने काही गोष्टी ज्या आहे ना, त्या आम्हाला हक्काने इथे मिळतात. कारण नियोजन आखलं म्हटल्यानंतर वेळ तर जाणार, आणि एवढा वेळ कोणाच्या घरातले असं जागं तर राहत नाही. आणि असं बाहेर दंगा, आतमध्ये माणसं झोपलेले, तर असं कोण एवढा त्रास सहन करत नाही. पण आमच्या इथे सिद्धूचं घर असं आहे की जिथे आम्ही एकदम फ्रीली, फ्रँकली, ओपन माइंडेड सगळं मजा करू शकतो. तर हे आमचा हक्काचं ठिकाण आहे. तर त्यामुळे जेवढे पण प्लॅन आहेत ना, तर करायचं झालं तर पहिला प्रेफरन्स आहे तो सिद्धेच्या घरचा असतो, की जिथे आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो आणि आपला प्लॅन 100% सक्सेसफुल होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर याच्यामध्ये या कंटेंटसाठी लागणारं साहित्य आहे ना, ते सगळं आमच्या काकीनेच दिलं होतं. तर त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून काय आणायची गरज लागली नाही. तर या डीप फ्रायमध्ये ऑफकोर्स तुम्ही तेलामध्ये तळताय, तर तेल आहे ते म्हणजे खूप प्रमाणात तेल लागतं. आणि ज्याला कोणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तर त्यांनी हे डीप फ्राय केलेलं कोणत्याही वस्तू शक्यतो अवॉइडच करायच्या. म्हणून काही जण प्रेफर करतात की कौल फ्राय जे आहे ना, तर त्याला कमी प्रमाणात तेल लागतं. कारण त्यातलं कौलावरती फ्राय करताना ना, अर्धा जो तेल आहे तो कौलामध्ये ॲब्झॉर्व केला जातो, आणि त्याच्यामुळे तेल जो आहे तो कमी लागतो. किंवा मग डायरेक्ट तंदुरी हा बेस्ट ऑप्शन आहे, की ज्याला तेल अजिबात लागत नाही. तुम्ही डायरेक्ट नुसतं भाजायचं कोळशावरती आणि मस्तपैकी एन्जॉय करायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.